नमस्कार मित्रांनो, मी गणेश मानकर. इग्नाइट अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. कल्याण डोंबिवली मनपामध्ये 10वी पास उमेदवारांसाठी ड्रायव्हर कम ऑपरेटर याच्यासाठी जाहिरात आलेली आहे आणि या जाहिरातीमध्ये तुमची पात्रता, अभ्यासक्रम, तुमची वयोमर्यादा, वॅकन्सी किती आहे याच्याविषयीची संपूर्ण माहिती देणार आपला आजचा हा व्हिडिओ असणार आहे. म्हणून तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा. चला तर आपण सुरुवात करूया. तत्पूर्वी तुम्हाला सांगू इच्छितो की ड्रायव्हर कम ऑपरेटर या पदासाठीची एक सेपरेट बॅच, ज्याच्यामध्ये तुमचं टेक्निकल आणि नॉन टेक्निकल हे दोन्ही कंप्लीट करून देणारा महाराष्ट्रातील ही एकमेव बॅच असणार आहे आणि या बॅचला तुम्ही नक्कीच एनरोल केलं पाहिजे. याच्यासाठी सध्या आपण 50% ऑफ देखील ठेवलेला आहे. अधिक माहितीसाठी तुम्ही आपल्या नंबरला कॉल करा की बॅच डायरेक्टली जॉईन करण्यासाठी इग्नाइट अकॅडमी हे ऍप्लिकेशन तुम्ही जरूर डाउनलोड करा. बघा मित्रांनो, याचा जो खूप मोठा सिलेबस आहे ना, तर तो कव्हरच करणं अवघड होतो आणि याच्यामध्ये म्हणजे कोणीच ते कव्हर करत नाही आणि त्याच्यासाठीच आपण ही जी बॅच आहे तर ती विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार जे आहे तर ती लॉन्च केलेले रेकॉर्डेड स्वरूपाचे सर्व लेक्चर्स, तुम्हाला नोट्स, पीडीएफ, टेस्ट, सर्व काही गोष्टी तुम्हाला इथं बघायला मिळणार आहे. तसेच कल्याण डोंबिवलीच्या इतर पदांसाठी तुम्ही तयारी करत असाल तर सगळ्यांसाठी महाराष्ट्र म्युनिसिपल कॉर्पोरेशन ऍक्ट हा आहेच, कंपल्सरीच आहे. त्याची जर तयारी करत असाल त्याच्यासाठी 199 मध्ये पूर्ण कोर्स जो आहे तर तो लॉन्च केलेला आहे. अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबरला आणि ऍप्लिकेशन डाउनलोड करून तुम्ही कोर्स जॉईन करू शकता. बघा, कल्याण डोंबिवली महानगरपालिका यांच्याकडून गट क आणि गट ड संवर्गातील जवळपास 490 पदांसाठी जे आहे अर्ज मागवण्यात आलेले होते. याच्यामध्ये जर आपण महत्वाच्या तारखा जर पाहिल्या तर फॉर्म भरणं ऑलरेडी सुरू झालेलं आहे 10 जून पासून आणि फॉर्म कशा पद्धतीने भरावा, फॉर्म भरताना काय काळजी घ्यावी याच्या संबंधीची संपूर्ण माहिती आपण ऑलरेडी चॅनेलला दिलेली, ती तुम्ही नक्की बघू शकता. ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक हा 3 जुलै असणार आहे आणि हा 10 जून जो होता तर तो सुरू करण्याचा दिनांक होता आणि अंतिम तारीख जी आहे तर ती 3 जुलै जी आहे तर ते आपल्याला इथं बघायला मिळते. याची जर आपण वॅकन्सी पाहिली तर हे गट क अग्निशमन सेवा याच्यातील हे पद आहे, चालक यंत्रचालक, ड्रायव्हर कम ऑपरेटर. याची वेतन श्रेणी पण चांगली आहे, S8 25,500 ते 21,100 म्हणजे लिपिक पेक्षा तर खूप 2 स्टेप आपल्याला वरती बघायला मिळतात आणि याच्या जवळपास 12 जागा आपल्याला इथं बघायला मिळतात. S8 ची याची वेतन श्रेणी आपल्याला इथं बघायला मिळते. याच्या जर आपण कॅटेगरी वाईज जर पाहिल्या या 12 जागा तर त्या कशा डिवाइड झालेल्या आहेत बघा. अनुसूचित जातीसाठी 2 जागा, अनुसूचित जमातीसाठी 1, VJ-A1, NTB 1, NTC ला जागा नाही, NTD ला जागा नाही, SBC ला जागा नाही. या लोकांनी कुठून अप्लाय करायचं? ओपन मधून अप्लाय करायचं. कुठून? ओपन मधून यांना अप्लाय करण्याची संधी आहे. पुढे ओबीसी साठी 2, SCBC साठी 1 आणि EWS साठी 1. तर अशा पद्धतीने या 12 जागांचं कॅल्क्युलेशन आपल्याला इथं बघायला मिळतं. ओपन मध्ये पण जर आपण पाहिलं तर जनरलच्या 2 जागा आहेत, म्हणजे जिथं महिला आणि पुरुष दोन्ही अप्लाय करू शकतात आणि जिथं फक्त महिलाच अप्लाय करू शकतात तिथं अशी 1 जागा जी आहे तर ते आपल्याला पाहायला मिळते. जागा जरी कमी वाटत असले ना तरी याला अप्लाय करणाऱ्या उमेदवारांची संख्या थोडी मर्यादित असू शकते आणि याचा जो सिलेबस आहे तर तो बघूनच खूप सारे उमेदवार फॉर्म भरत नाही आहे. तर ज्यांना करण्याची इच्छा आहे, ज्यांना वाटतं मी अभ्यास करू शकतो, तर त्यांनी जागेवर न जाता नक्कीच फॉर्म भरला पाहिजे, कारण की संधी खूप चांगली आहे इथं. क्वालिफिकेशन काय आहे बघा. पहिलं तर वेतन श्रेणी पाहूया. S8 25,500 ते 21,100 आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची SSC परीक्षा म्हणजे काय, त्याने 10वी पास केली पाहिजे. 10वी पास केली पाहिजे. राष्ट्रीय व राज्य अग्निशमन प्रशिक्षण केंद्र महाराष्ट्र शासनाचा 6 महिन्यांचा त्याने अग्निशमन प्रशिक्षण पाठ्यक्रम पूर्ण केला पाहिजे. 6 महिन्याचा जो कोर्स असतो अग्निशमनचा तो त्याने कंप्लीट केला पाहिजे. वैद्य जड वाहन चालवण्याचा परवाना त्याला पाहिजे, म्हणजे हेवी ड्युटी व्हेकल हे चालवण्याचा त्याच्याकडे लायसन्स असलं पाहिजे. पुढे जड वाहन चालक म्हणून 3 वर्ष काम केल्याचा अनुभव आवश्यक आहे. खूप सारे उमेदवार ऑलरेडी कंत्राटी बेसिसवर काम करतच आहेत तर त्यांना हे 3 वर्षाचं भेटून जाणार आहे आणि वयोमर्यादा ही 30 पेक्षा अधिक असू नये. ऍक्च्युअली तर थोडी त्यांनी सवलत द्यायला पाहिजे ती वयोमर्यादेमध्ये, कारण की जे खूप सारे ज्याच्याकडे 3 वर्षाचा आहे तर त्यांची वयोमर्यादा जे ना ती फिट होत नाही, कारण की ते कंत्राटी स्वरूपावर काम करत होते, त्यांचं 3 पेक्षा जास्तच आहे, परंतु वयोमर्यादेची अट थोडी असल्यामुळे त्यांना तो फॉर्म भरण्यात जो आहे तर तो अडचण येऊ शकतो. म्हणूनच जर मी इथं पाहिलं ना, इथं अटी इतके आहेत ना मित्रांनो,
की याच्यामध्ये फॉर्म फार कमी येतील, की पहिले काय म्हटले 3 वर्षाचा एक्सपिरियन्स, मग लायसन्स पण पाहिजे आणि वयोमर्यादा पण कमी पाहिजे. तर एवढ्या सगळ्या गोष्टी जुळून येणं हे फारच कमी उमेदवार असतील. मग कमी उमेदवार आहे आणि जागा पण कमी आहे, तर तिथे तुम्हाला एक संधी नक्कीच मिळू शकते. शारीरिक पात्रता पण आहे. पुरुषांसाठी उंची पाहिजे 165 सेंटीमीटर, महिलांसाठी 157 सेंटीमीटर उंची पाहिजे. पुरुषांची जी चेस्ट आहे तर ती 81 आणि फुगवून 5 सेंटीमीटर म्हणजे त्याची 86 सेंटीमीटर ही किमान झाली पाहिजे. तसेच वजन 50 किलो पुरुषांना आणि महिलांसाठी 46 किलो वजन असलं पाहिजे. आणि चष्म्याची दृष्टी ही चांगली असली पाहिजे, नाहीतर दिसतच नसेल तर काय, व्यवस्थित दिसत नसेल तर काय फायदा. पुढे परीक्षा फॉर्म सुरू झालेले आहेत. फॉर्म भरण्यासाठी जी परीक्षा शुल्क आहे तर ते आहे 1000 रुपये आणि 900 रुपये परीक्षा शुल्क कॅटेगरी वाल्यांसाठी आहे. माजी सैनिकांसाठी कोणतंही शुल्क नाही. पुढे इथं वयोमर्यादा दिलेली आहे, पण आपल्यासाठी वयोमर्यादा काय असणार आहे, 18 आहे. कोणत्या दिवशी गणला जाणार आहे, 1/7/2025 रोजी ही डेट असणार आहे. या डेटला तुम्ही तुमचं एज कॅल्क्युलेट करायचंय आणि वयाची अट ही 30 असणार आहे. ही वयाची अट तुम्हाला नसणार आहे, कारण की ही बाकीच्यांसाठी होती. फक्त 2 जी पद आहेत, यंत्रचालक आणि फायरमन, तर ही 2 पदं जी आहेत तर यांच्यासाठी वयाची अट ही 30 वर्ष असणार आहे मॅक्सिमम. म्हणजे 18 ते 30 वर्ष वयोगटातीलच उमेदवार या पदासाठी फॉर्म भरू शकतो. सिलेबस काय असणार आहे बघा, हा संपूर्ण सिलेबस जो आहे तो त्यांनी दिलेला आहे. एक एक गोष्टी पाहूया. पुढे तुम्हाला जीके विचारणार आहे. आता जीके काय विचारणार आहे ते इथं म्हटलेलं नाही आहे. मे बी केडीएमसी शी रिलेटेड जास्त जीके येऊ शकतं, कल्याण डोंबिवलीशी रिलेटेड, पण बाकी भूगोलाचे, पॉलिटीचे, इतिहासाचे प्रश्न पण येऊ शकतात. सगळ्यात महत्वाचा तो म्हणजे महाराष्ट्र म्युनिसिपल कॉर्पोरेशन ऍक्ट याच्यावर प्रश्न येणार आहे. याचा आपण 199 रुपीजचा कोर्स जो आहे तर तो लॉन्च केलेला सेपरेट. जे लोक फायरमनची बॅच घेतील त्यांना हे सगळ्या गोष्टी भेटणारच आहे. पुढे द महाराष्ट्र फायर प्रिव्हेन्शन अँड सेफ्टी मेजर ऍक्ट हा एक कायदा आहे. महाराष्ट्र फायर प्रिव्हेन्शन अँड लाईफ सेफ्टी मेजर ऍक्ट 2023 हा कायदा आहे. नॅशनल बिल्डिंग कोड ऑफ कंडक्ट 2016 पार्ट 4 फायर अँड लाईफ सेफ्टी. महाराष्ट्र फायर प्रिव्हेन्शन अँड लाईफ सेफ्टी रूल्स, फिक्स फायर फाइटिंग इन्स्टॉलेशन, बिल्डिंग कंस्ट्रक्शन, मीन्स ऑफ एस्केप, एअरक्राफ्ट फायर, शिप फायर, रुरल अँड फॉरेस्ट फायर, होस फिटिंग. तर तुम्ही जर पाहिलं ना, हा संपूर्ण तुमचा टेक्निकल सिलेबस आहे. म्हणजे एवढा सर्व टेक्निकल सिलेबस जर तुम्ही पुस्तकातून जरी कव्हर करायला गेला ना, तरी तुम्हाला 3-4 महिने जे आहे तर ते लागून जातील. आणि परीक्षा काही एवढ्या वेळ थांबणार नाही. परीक्षा मे बी 1-1.5 महिन्यांनी लगेच होत असते. म्हणजे ज्यावेळी फॉर्म भरण्याची मुदत संपते, समजा 3 जुलै आहे, तर ही आपल्याला ऑगस्ट मध्ये लगेच परीक्षा जी आहे तर ती बघायला मिळू शकते. म्हणूनच जर तुम्ही तयारी करत असाल तर कमीत कमी वेळेत तयारी जर तुम्हाला करायची असेल तर मी सांगतो तुम्ही नक्कीच हा कोर्स घ्या. जर तुमच्या सर्व पात्रता मीट होत आहेत ना, तर तुम्ही खर्च बघू नका. हा कोर्स तुम्ही एवढ्या हक्काने आम्ही का सांगतोय, कारण की त्याच्यात तेवढं क्वालिटी मटेरियल, तेवढं टेक्निकल मटेरियल आम्ही देण्याचा तिथं नक्कीच प्रयत्न केलेला आहे. म्हणून तुम्ही या कोर्सला नक्की बाय करा जर तुम्ही या ड्रायव्हर ऑपरेटर या पदासाठी फॉर्म भरणार असाल. आणि जर तुम्ही बाकीच्या कुठल्याही पदांसाठी फॉर्म भरला असेल तर तुम्ही महाराष्ट्र म्युनिसिपल कॉर्पोरेशन ऍक्ट याची जी बॅच आहे तर ती नक्की जॉईन करू शकतात. भेटूया आता आपण पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.